नमस्कार श्रोते हो. आजच्या धावपळीच्या जीवनात कायद्याची माहिती असणं खूप गरजेचं झालं आहे. नोटरी, कागदपत्र, व्यवहार आणि आपल्या हक्कांविषयी अनेक प्रश्न आपल्या मनात असतात आणि याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वकील आणि नोटरी श्री यतीश रत्नाकर खानोलकर. शिवाजी विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून ते 2008 पासून जिल्हा आणि सत्र न्यायालय ओरोस येथे कार्यरत आहेत. दिवाणी, फौजदारी तसेच विविध कायदेशीर क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. नमस्कार सर. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मॅडम आणि धन्यवाद. सर, सुरुवातीला तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. वकिली ते नोटरी म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की नोटरी आणि वकील ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा जरी असल्या तरी त्या एकाच कन्सेप्ट खाली येतात. म्हणजे जो नोटरी असावा लागतो तो ह्या वकिलामधून होतो. आणि वकील झाल्यानंतर किमान 10 वर्षांची वकिली पूर्ण केल्यानंतर एक केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या दोघांकडनं एक नोटरी म्हणून एक सनद दिली जाते वेगळी, जेणेकरून आपण लोकांची प्रतिज्ञापत्र असतील, करार असतील यांचं ऑथेंटिकेशन, ज्याला आपण शुद्ध मराठीत प्रमाणितकरण म्हणतो, ते करू शकतो. साधारण माझा वकिलीचा प्रवास सन 2008 पासून सुरू झाला. म्हणजे सुरुवातीला माझं मूळ गाव वेंगुर्ला आणि तिथून मी कोल्हापूरला शहाजी लॉ कॉलेजमधून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं 5 वर्षांचं आणि 2009 पासून साधारणतः वकिलीला सुरुवात केली. सुरुवातीच्या कालखंडात ॲडव्होकेट विलास मांगम जे आपले ओरोसेच आहेत त्यांच्याकडे मी वकिलीचं शिक्षण ज्युनियरशिप ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडे सुरुवात केली आणि जवळपास 10 वर्षानंतर म्हणजे जवळपास 2020-21 पहिल्यांदा 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाची जी काही जाहिरात आली नोटरीसाठी, त्यावेळी मी हा फॉर्म माझा सबमिट केला होता आणि 2023 माझी नोटरी म्हणून सिलेक्शन झालं. आणि 2025 जी ॲक्च्युअल सनद असते, म्हणजे जी सनद नोटरी करण्यासाठी जे लायसन्स म्हणतो ज्याला आपण, ते आवश्यक असतं, ते आलं. म्हणजे साधारण जवळपास एक 15-20 वर्षानंतर वकिली केल्यानंतर हा नोटरीचा प्रवास आता सुरू झालेला आहे. अच्छा. म्हणजे नोटरीचा प्रवास हा तसा तुमचा खूप जिद्दीने करूनच तुम्ही तो केलेला आहे. आणि तुम्हाला सरांचं मार्गदर्शन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळालं असणारच. सर, प्रत्येक क्षेत्रामागे एक प्रेरणा असते. आपण वकिली क्षेत्र निवडण्याचा जो निर्णय घेतला तो कसा घेतला? काय झालं होतं की 11वीत असताना पहिल्यांदा आम्ही कुडाळ हायस्कूलला शिकायला होतो. त्यावेळी माझा एक क्लासमेट होता, मित्र होता, वर्गमित्र, शिंदे म्हणून. त्याचे वडील तिथे कुडाळ कोर्टात त्यावेळी सरकारी वकील होते, म्हणजे जे शासनाकडे नियुक्त केले जातात ते सरकारी वकील होते. आणि माझं त्यांच्याकडे जाणं येणं असायचं. कधी कधी त्यांच्याबरोबर सुद्धा कुडाळच्या कोर्टात आम्हाला सोबत घेऊन जायचे. आणि तिथून त्यांनीच एक मला सांगितलं सुरुवातीला की हे चांगलं एक फील्ड आहे, याच्यामध्ये चांगलं करिअर होऊ शकतं आणि या करिअरला म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही जात त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांशी कनेक्ट होता येतं, चांगलं लोकांची कामं चांगली करता येतात, लोकांशी चांगलं बोलता येतं, लोकांशी चांगले संबंध साधता येतात आणि उदरनिर्वाह आणि एक सामाजिक क्षेत्र ह्या दोघांचा एक चांगला मिलाप या क्षेत्रामध्ये होतो. मग त्यांनी सर्वप्रथम मला ही कल्पना दिली होती की हा एक चांगलं शिक्षण याच्यामध्ये घेता येतं. फक्त वकिली करायचं असं नाही की किमान वकिलीचं शिक्षण घेतलं तरी अनेक बाजू आहेत. त्याच्यातनं न्यायाधीश होता येतं, त्याच्यातनं नोटरी होता येतं, त्याच्यातनं अनेक कंपन्यांचं किंवा सॉलिसिटरचं काम करता येतं. त्यामुळे बरीचशी दालनं ह्या LLBच्या डिग्रीनंतर उघडली जातात. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम मला प्रेरणा दिली होती की तू किमान शिक्षण तरी पूर्ण करून घे LLBचं आणि त्यानंतर तू पुढचा तुझा प्रवास जो असेल तो ठरव ना, म्हणजे ह्याच्यापुढे तुला काय करायचं असेल. मग तिथून सुरुवात साधारण 2001-2च्या आसपास ही सुरुवात झाली होती आणि 2003 मी त्यांच्याच सल्ल्यानुसार कोल्हापूर इथे शहाजी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि 2008 माझं LLBचं शिक्षण पूर्ण झालं. अच्छा. खूप चांगलं असं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं तुमच्या मित्रांच्या बाबांचं ना. 2008 पासून वकिली करत आहात आणि या प्रवासातील काही खास आठवणीतील काही अनुभव सांगाल का? तशा आठवणी बऱ्याच आहेत, कारण जवळपास दोन्ही क्षेत्रात म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर दिवाणी आणि फौजदारी ह्या दोन्ही ज्या वकिली असतात त्या एकाच वेळी कराव्या लागतात. असं स्पेशलायझेशन ज्याला आपण म्हणतो की फक्त मोठ्या शहरात कसं फक्त दिवाणीत काम करणारे वकील वेगळे असतात, फौजदारीत काम करणारे वकील वेगळे असतात, तसं आपल्याकडे जनरली होत नाही. आपल्याकडे दिवाणी, फौजदारी, ग्राहक मंचाकडचं सगळं काम एकत्र येतं. 2008 पासून काय होतं की सुरुवातीला एक 2-4 वर्ष वकिलीमध्ये आपण फक्त एक पदवी घेऊन आलेलो असतो आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे हे माहीतच नसतं. नक्की कोर्टात काम कसं चालतं हे शिकण्यात बराचसा वेळ जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडेचा जो पक्षकार आहे, जो पक्षकार येतो तो जास्त करून दिवाणी कामासंदर्भातला असतो. म्हणजे जमिनीच्या दावा असतील किंवा इतर काही वाटेवरनं वादविवाद असतील किंवा वाटणी, म्हणजे आपल्याकडे बरीच कुटुंब जी असतात ती अविभक्त कुटुंब असतात,
त्याच्या म्हणजे हिंदू ज्याला आपण कुटुंब एकत्र कुटुंब म्हणतो ती पद्धती आपल्याकडे असते. अच्छा. त्यामुळे त्या संदर्भातले दावे येतात. मग सुरुवातीची 4-5 वर्ष माझी जवळपास ही शिकण्यातच गेली की नक्की काय करावं लागतं आणि काय करू नये. खास अनुभव म्हणायला गेला तर काय असतं की वकिली ही असं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला लोकांशी संवाद साधता येतो आणि लोकांचं काम तुम्हाला करून द्यावं लागतं. जे त्यांचं काम ते घेऊन ते करून द्यावं लागतं. प्रत्येक वेळी लोकांकडे आपल्या जिल्ह्यात म्हणा की कुठेही म्हणा पैसे असतील तसं नसतं. खरं. आणि अशा वेळी एखादा जर पक्षकार आला तर त्याचं काम करून देण्यात जर तुम्हाला आनंद असतो, काही कमी पैसे घेऊन सुद्धा किंवा ठराविक पैसे घेऊन किंवा अगदी फुकट म्हणा, तो आनंद सगळ्यात जास्त असतो. आणि तो अनुभव माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा मला आलाय. मी मुद्दाम म्हणून एक किस्सा सांगेन की काय झालं होतं. सुरुवातीचे दिवस होते 2012-13 आणि वकील क्षेत्रात येऊन मला साधारण 1-2-3 वर्ष झाली होती आणि शिकतच होतो. ज्युनियरशिप पण करत होतो सिनियर वकिलांकडे आणि स्वतःची प्रॅक्टिस पण हळूहळू थोडी सुरू केली होती. आणि संध्याकाळी 5-5:30 वाजले होते. कोर्टातलं काम आटपून घरी निघत होतो. तेवढ्यात एक म्हातारा माणूस मला कोर्टरूममध्ये शोधायला आला की वकील कोण आहेत का. म्हणजे तो वकील शोधायला आला होता. वकील कोण आहेत का, वकील कोण म्हणजे आमच्या वकील चेंबरमध्ये आला. तेवढ्यात मी फक्त तिथे एकटा बसलेला होतो. तुम्हाला भेटला. तो म्हणाला असं झालंय, माझ्या बायकोला पोलिसांनी अटक करून आणले, कोर्टासमोर हजर केलंय. आणि म्हटलं काय गुन्हा दाखल झालाय. तर मला काही कळत नाही, तुम्ही येऊन त्याला बघा. मी गेलो. ज्या क्लार्ककडे हे आणलं होतं पोलिसांनी, तिथे त्याला रिमांड बोलतात, अटक करून, त्या माहिती घेतली. तर तिच्यावरती म्हणजे शेजारी जे राहतात त्यांच्या घर जाळल्याचा एक आरोप दाखल करून म्हणजे गुन्हा दाखल करून तिला कोर्टासमोर आणलं होतं. आणि नवरा बायको दोघंच होते. त्यांची जी मुलगी होती ती लग्न झालेली होती. अतिशय गरीब परिस्थिती होती. आणि कोर्टासमोर हजर केलं. मी वकीलपत्र दाखल केलं. तिचा जामीन महिला असल्यामुळे जामीन मिळणं तिला क्रमप्राप्त होतं. जामीन मिळाला. जामीन पूर्ण केला. आणि थोड्या दिवसांनी तिचं चार्जशीट दाखल झालं. म्हणजे तिच्यावर दोषारोपपत्र दाखल झालं. पोलिसांनी दाखल केलं आणि केस उभी झाली. केस उभी झाल्यानंतर ती नवरा बायको दोघेही वृद्ध, जवळपास 70-75 वर्षाची, दोघे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुम्हालाच वकीलपत्र द्यायचं आहे, कारण आमची परिस्थितीच नाही आहे, आम्ही स्वतः खर्च करून काय वकील देऊ शकत नाही. त्यावेळी मी माझ्या सिनियरना विचारलं की असं असं झालंय, माझ्याकडे असं काम आलंय, कारण मला काय करायला सुचत नाही. सिनियरने माझ्या असं सांगितलं मला की कुठलंही काम काही पैशासाठी फक्त करायचं नसतं, वकिली पैशासाठी करायचीच नाही मुळात. त्यामुळे जे काही काम असेल ते घे, चालव, त्या कामातनं शिक, अभ्यास करा आणि चालव. चांगली पद्धत म्हणा किंवा चांगलं शिकवण म्हणा, मी ते काम अतिशय व्यवस्थितपणे चालवलं. आणि ते काम चालवता त्या जिथे घटना घडली ती घटना मला बघायची होती. ओरोसपासून जवळच ते गाव आहे. त्या ठिकाणी बघायला गेलो. ते बघितलं तर तिचं आणि त्या शेजाऱ्यांचं पहिल्यापासून भांडणच होत होती. दोघंही अतिशय गरीब, जवळपास मोडकं घर, पडकं घर. आणि काही म्हणजे मुलगी जेव्हा काहीतरी पैसे पाठवेल, जावी काहीतरी पैसे पाठवेल किंवा हे काहीतरी मोलमजुरी करतील तेव्हा त्यांचं घर चालायचं. आणि ह्यांचं शेजाऱ्यांचं आणि ह्यांचं प्रचंड भांडण. शेजारी यांना भरपूर त्रास द्यायचे. आणि त्या रागाच्या भरात त्यांची शिवीगाळ काही ती दोघांची झाली होती. आणि शेजाऱ्यांनी काय केलं होतं की आपल्याच मांगर असतो आपल्या कोकणात, त्या मांगरात जी लाकडं ठेवली होती त्यातील थोडासा भाग जाळून टाकला आणि पोलिसांकडे खोटी फिर्याद दिली होती. म्हणजे ही सगळी चौकशी केल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष जागेवर गेलो तेव्हा मला ही गोष्ट समजली. आणि तिचं वय जवळपास त्यावेळी 76 वर्ष होतं त्या म्हातारीचं, आणि तिच्यावर कंप्लेंट फाईल केली होती. आणि जेव्हा ही परिस्थिती समजली आणि सगळं बघितल्यानंतर मी काही म्हणजे पोलिसांच्या तपासात त्रुटी असतील, काही शंका असतील, त्या कोर्टासमोर मांडल्या. साक्षीदार झाले. अतिशय म्हणजे सगळे साक्षीदार स्टिकअप ज्याला म्हणतो आपण, त्यांनी व्यवस्थित साक्षी दिली. उलट तपास चांगले झाले. सगळ्या गोष्टी झाल्या आणि चांगला युक्तिवाद मांडला. त्यावेळी एक लेडी जज होत्या. त्याचं त्या पूर्ण त्याचं केसचं कौतुक केलं आणि केस सोडली. तिची निर्दोष मुक्तता केली. आता एवढं सगळं झाल्यानंतर तिचं जामीन करायला तिच्याकडे पैसे नव्हते. केस चालवला त्याच्याकडे पैसे नव्हते. मी पैसे घेतले पण नाही, कारण मलाही शिकायचं होतं. माझा त्याच्यात दुहेरी येत होता. बऱ्याच केस याच्या आधी मी चालवल्या होत्या, पण अशा प्रकारची केस माझी पहिलीच होती. आणि थोडीशी मदत करायची म्हणजे एक ज्यांच्या सानिध्यात आपण शिकतो त्यांचा एक आपल्यावरती हात असतो की लोकांना मदत करायची असते, आपण त्यांच्याकडनं शिकतो. माझ्या सिनियरचं पण असंच होतं की लोकांना जास्तीत जास्त मदत करायची. आणि त्याच्यानंतर मी आपली ती केस चालवली. आणि म्हणजे ह्या क्षेत्रात असताना लोक आमच्याकडे म्हणजे वकील क्षेत्रात वकिलांना शिवाय जास्त घालतात, कारण पक्षकार घालतात, स्वतःचे घालतात आणि समोरचे जे असतील तेही घालतात, कारण त्यांची केस आपण काढून घेत असतो किंवा त्यांना काहीतरी कुठेतरी पराभव करत असतो. त्या बाईने मला जाता एक सांगितलं की जिला माझ्याकडे तुका देऊ पैसे नाही असत, पण तू माझं काम केलंस, माझा खोट्या केस म्हणून सोडवलंस, तुझ्या आयुष्यात कधीच काय कमी पडूचा नाही. आणि ही साधारण 2013-14ची गोष्ट आहे. 14 मध्ये केस ती संपली होती. चांगले आशीर्वाद म्हणजे तुम्हाला ते मिळताना खूप मुश्किल असतात वकील क्षेत्रात. आणि 2014 पासून आज 2026 मध्ये आजपर्यंत काही देवाच्या कृपेने आणि तिच्या कृपेने काहीच कमी पडलं नाही. म्हणजे लोकांना तुम्ही किती मदत कराल. लोकांना असं वाटतं की ज्यावेळी आपण आरोपीची बाजू घेतो तेव्हा आरोपीने गुन्हा केलेला असेल
किंवा काही केलं असं धरून चालतो, पण तो प्रत्यक्षात गोष्ट वेगळी असते. कधी कधी जवळपास 50% केसेस या खोट्या असतात, त्यांच्या विरुद्ध खोट्या कंप्लेंट दाखल झालेल्या असतात, त्यांना सोडवणं सुद्धा वकिलाचं काम असतं. आणि प्रत्येक वेळी फक्त पैसा मिळेल ह्या भावनेने फक्त केस न चालवता त्या अशिलाला, त्या पक्षकाराला त्या केसमधनं कसं सोडवता येईल ह्या भावनेतून जर काम केलं तर अतिशय तुम्हाला ते नक्कीच लोक तुम्हाला चांगले आशीर्वाद देतात. आणि हा अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात घेण्यासारखा अनुभव. म्हणजे तुम्ही आता मला विचारलं की चांगला अनुभव काय, तर ह्याच्यापेक्षा चांगला अनुभव मला आजपर्यंत कधी आलेला नाही की एखाद्या म्हणजे त्या महिलेने जी पीडित होती तिच्यावरती केस दाखल होती, खोटी केस होती आणि ती मी तिला कोर्टाकडे न्याय मिळवून देऊ शकलो आणि तिचा आशीर्वाद चांगला मला मिळाला. हा अतिशय चांगला अनुभव माझा आयुष्यातला होता. खूप सुंदर सर, हृदयस्पर्शी अशी तुम्ही आठवण सांगितली. आणि सर तुमच्या गुरूंचं मार्गदर्शन किंवा सिनियरचं मार्गदर्शन तुम्हाला खूप छान प्रकारे मिळालं आणि त्यामुळेच तुम्ही आजपर्यंत तुम्ही यशाच्या शिखरावर चालत आहात. सर तुम्ही नेहमी व्यस्त असतात कारण तुमचं कामच असं आहे सामाजिक कार्य, आणि यामध्ये तुमच्या परिवाराचा काय सपोर्ट असतो? जोपर्यंत तुमचा परिवार तुम्हाला मदत करत नाही काही गोष्टींसाठी, कारण वकिली क्षेत्र असं आहे की सकाळी 8 वाजल्यापासून जे सुरू होतं ते रात्री 8-9 वाजेपर्यंत म्हणजे सतत चालू असतं. फोन असतात किंवा ऑफिस, सकाळी पहिलं ऑफिस, परत कोर्ट, मग परत ऑफिस. ह्याच्यामध्ये परिवाराला द्यायला जो वेळ द्यायला पाहिजे तो फार कमी मिळतो. आणि त्यांनी जर ही ॲडजस्टमेंट केली नाही तर तुमचं स्वतःचं जीवन कठीण होऊन बसू शकतं. किंवा मेंटल स्टॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो की मानसिक शांतता जी पाहिजे असते वकिलाला. कारण काय असतं, तुमचं घरात तुमचं वातावरण शांत असेल तर तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घेऊन तुम्हाला लोकांचे आता मांडू शकता. त्यामुळे माझी पत्नी असेल किंवा मुलगी असेल, दोघांचंही अतिशय चांगलं आत्ताच्या सिच्युएशनला क्षणाला सुद्धा मला अतिशय चांगलं सहकार्य मिळतं की कामासंदर्भातलं कुठलीही अडवणूक त्यांच्याकडनं होत नाही किंवा कुठल्याही मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडनं सांगितल्या जात नाहीत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ मला कामात द्यायला मिळतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगलं काम होऊ शकतं. खरं आहे आणि तेच महत्वाचं आहे सर, कारण घरच्यांचा जो पाठिंबा असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. आता थोडं नोटरीबाबत थोडं समजून घेऊया. सर नोटरी म्हणजे नेमकं काय आणि तिचं महत्व काय आहे, सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना सांगा. नोटरी हा ॲक्च्युली इंग्लिश शब्द आहे. नोटरी ॲक्ट जो आहे तो भारत सरकारचा एक कायदा आहे. नोटरी हा एक असा वकील असतो ज्याला एक केंद्र शासन किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासन यांना एक नेमणूक करतं की काय, जर एखाद्या व्यक्तीचा एखादा ॲफिडेव्हिट करायचं असेल, त्याला आपण प्रतिज्ञापत्र म्हणतो, तर ते नोटरी हे पूर्ण करू शकतो. तर काय त्या व्यक्तीकडे नोटरी जो असेल, जो वकील असेल, नोटरी झालेला असेल, त्याच्याकडे जाऊन आपण आपला दस्तऐवज जो काय असेल तो सादर करतो. तो बघतो, तुमची ओळख त्याच्यामध्ये घेतो, तुमचे छायाचित्र घेतो किंवा तुमची सही घेतो. त्याच्यावर एक रजिस्टर असतं, त्याच्याकडे नोंदवही असते, त्याच्यामध्ये त्याची नोंद घेतली जाते आणि ते पूर्ण करून दिलं जातं. आता तुम्ही म्हणाल हे सेतूमध्ये पण केलं जातं, परंतु सेतू समजा शनिवार रविवार असेल किंवा सुट्टीच्या दिवशी असेल तर सेतू हे बंद असतं. त्याचवेळी एखाद्याला समजा तात्कालिक अडचण आहे आणि अर्जंटली करायचं आहे तर त्यावेळी नोटरीचा हा भाग तुम्हाला अतिशय उपयोगी पडतो की नोटरीकडे जाऊन तुम्ही ते तुमचं जे काय कुलमुक्तारपत्र असेल किंवा तुमचं प्रतिज्ञापत्र असेल किंवा हमीपत्र असेल, संमतीपत्र असेल, तुम्ही त्याच्याकडे पूर्ण करू शकता. म्हणजे शासनाने, केंद्र शासनाने एक नियुक्तीपत्र देऊन त्याला अधिकार दिलेले आहेत की लोकांचं जे काही ज्याला आपण प्रमाणीकरण म्हणतो की याची ओळख पटवणं, त्याचं ऑथेंटिकेशन करणं आणि ते दस्तऐवज पूर्ण करून देणं, हे काम ॲक्च्युली नोटरी म्हणून केलं जातं. म्हणजे त्याला ह्या स्पेशल पॉवर्स दिलेल्या आहेत. त्याचे काही नाममात्र शुल्क त्याच्याकडनं घेतले जातात आणि त्या रजिस्टरला म्हणजे त्याची नोंदवही जी असते नोटरीची त्याच्यामध्ये त्याला नोंद केली जाते आणि त्याच्यानुसार ते दस्तऐवज त्याचा पूर्ण करून दिला जातो. म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस शासनाला सुट्टी, सलग 2-3 दिवस सुट्टी आहे आणि तुम्हाला अत्यंत घाई गडबडीत काही एखादा दस्त करायचा आहे आणि तुमच्याकडे दस्त तयार केला असेल तर नोटरीकडे जाऊन तुम्ही तो कधी सकाळी दिवसभरात कधीही पूर्ण करू शकतो. त्याला टाइम लिमिट ज्याला आपण म्हणतो की वेळेचं बंधन हे नोटरीला नाही आहे. फक्त दस्तऐवज करणारा व्यक्ती हयात असला पाहिजे, त्याच्या समोर असला पाहिजे, त्याची ओळख पटली पाहिजे, त्याचं ओळख देणारा कोणतरी असलं पाहिजे किंवा एखादं त्याचं शासकीय ओळखपत्र असेल ते सोबत जोडलं पाहिजे आणि मग त्याचा तो दस्तऐवज पूर्ण करून दिला जातो. त्यामुळे नोटरीचे जे महत्त्व आहे ते या कारणासाठी आहे की लोकांना जास्तीत जास्त अगदी सहज आणि सोप्या रीतीने त्यांचे दस्तऐवज पूर्ण करता यावेत. म्हणजे संमतीपत्र असेल, हमीपत्र असेल, कुलमुक्तारपत्र असेल, प्रतिज्ञापत्र असेल. आणि जे आता समजा एखाद्या गावाच्या ठिकाणी तालुका प्लेस जवळपास 50 किलोमीटर लांब आहे आणि नोटरी वकील तर 10 किलोमीटर जवळ आहे, तर तो आपल्या जवळ नोटरी वकिलाकडे जाऊन ते पूर्ण करू शकतो. मग त्याला ते प्रवासाच्या दृष्टीने सोपं जातं. यासाठी ही नोटरीची कन्सेप्ट जी आहे ती शासनाने जवळपास बनवलेली आहे. आणि नोटरी ही दोन्ही प्रकारची असतात. एक आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासन असतं त्यांच्याकडे नियुक्त असतात आणि एक राज्य शासन जे असतं त्यांच्याकडे नियुक्त असतात.
हल्ली आता 2023 मध्ये जे नियुक्ती झाल्या सगळ्या, ज्यामध्ये माझी नियुक्ती झाली, त्या सगळ्या केंद्र शासनाकडून झालेल्या नियुक्त्या आहेत. आणि राज्य शासनाकडे जे आहे ते जवळपास 2019 मध्ये शेवटच्या नियुक्त्या झाल्या होत्या. आता पुन्हा त्याच्यामध्ये प्रोसेस सुरुवात होईल आणि पुन्हा ते राज्य शासनाकडनं पण नियुक्त्या होतील. म्हणजे लोकांना जास्तीत जास्त संख्येनं वकील ही नोटरी उपलब्ध हवेत आणि त्यांची कामं हवीत. या संदर्भाने हे नोटरी हे पद महत्वाचं आहे. एखादं उदाहरण काय सांगाल? हां, काय आता समजा एखाद्याला एक प्रतिज्ञापत्र करायचं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र त्याला ग्रामपंचायतमध्ये सादर करायचं आहे. त्याने तो दस्त तयार, प्रतिज्ञापत्र काय केलं ते तयार केला दस्त आणि तो नोटरीकडे घेऊन गेला. तर नोटरी काय करतो, तो माणूस कोण आहे त्याची खात्री करतो. कारण बनावट दस्तऐवज पण होऊ शकतात. तर बनावट दस्तऐवज होता नाही याची ते खात्री करणं हे नोटरीचं काम आहे. की त्याच्याकडे जो माणूस आला त्याची त्यांनी खात्री केली, त्याची ओळख कोण पटवणार असेल तर त्याची ओळख घातली तिथे, त्याचं ओळखपत्र तपासलं, त्याचा फोटो तपासला. दस्तऐवजातला मजकूर काय लिहायचा किंवा नाही लिहायचा हे त्या माणसावरती डिपेंड आहे. हे नोटरी ठरवू शकत नाही किंवा नोटरीला ठरवण्याचा अधिकार नाही. परंतु तो डॉक्युमेंट म्हणजे जो आपण दस्तऐवज म्हणतो, कारण तो मजकूर हा कायदेशीर असला पाहिजे मुळात, किंवा कोणाचाही हक्क हिरावून घेणारा किंवा असा कोणाचं नुकसान करणारा असता नाही, एवढी फक्त त्या नोटरीने काळजी घेतली पाहिजे. त्याने तो दस्ता आपल्या नोंदवहीत नोंद करून घ्यायचा, त्याला नंबर द्यायचा असतो, नोटरी नंबर असतो, नंबर द्यायचा आणि त्याची ओळख पटवून तो दस्तऐवज त्याला शिक्के, प्रत्येक वेगवेगळे शिक्के आहेत. ॲफिडेव्हिटचा, प्रतिज्ञापत्राचा वेगळा असेल, संमतीपत्राचा वेगळा असेल, कुलमुक्तारपत्राचा वेगळा असेल, असे प्रत्येक शिक्के सुद्धा शासनाने ठरवून दिलेले आहेत किंवा स्टॅम्प त्याचे ठरवून दिलेले आहेत. ते स्टॅम्पला लावले की तो दस्तऐवज पूर्ण होतो. खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं सर. नोटरी म्हणजे आपल्या कागदपत्रांना कायदेशीर मान्यता देणारी एक विश्वासू प्रक्रिया आहेच. खूप छान सर. सामान्य माणूस अनेकदा काही चुका करतो, तर मला सांगा कोणती कागदपत्र नोटरी करणं आवश्यक असतं? जे दस्तऐवज तुम्हाला एखाद्या शासकीय कार्यालयात सादर करायचे आहेत, आता समजा एखाद्याचं एखाद्या बँकेत अकाउंट आहे आणि त्याचे वडील वारले आणि त्या वडिलांनी नॉमिनेशन म्हणजे जे असतं ते केलं नाही, तर बँक काय करते, एक वेगवेगळ्या प्रकारचे 3 फॉर्म्स देते की सांगते हे नोटरी करून आणा. त्या माणसाला माहीत नसतं नक्की आता करायचं का. मग तो काय करतो, आमच्याकडे येतो, नोटरीकडे येतो की सांगते बँकेने हे फॉर्म दिले आहेत, हे मला आता पूर्ण करून द्या. मग त्याला ओळख घालणारा, त्याला ओळखणारा, त्याला शुअरिटी म्हणजे त्याला जामीन राहणारा एक कोणतरी माणूस, की कारण का नॉमिनेशन केलं नाहीये म्हणून मीच वारस आहे हे सांगणारं हे शपथपत्र असतं जे बँक मागत असते. फक्त बँकेला सांगताना, बँक सांगताना काय सांगते की तुम्ही हे नोटरी करून घेऊन या, नक्की काय करायचं त्याला माहीत नसतं. तर त्यामध्ये काय असतं की हे जे व्यक्ती मयत झालेत त्यांचे आम्ही हे 3 वारस आहोत आणि जी रक्कम आहे ती आम्हाला देण्यात यावी, आमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणीही वारस नाहीत, हे शपथपत्र हे त्या मजकुरात, त्या शपथपत्रात मजकूर नमूद केलेला असतो. ते आम्ही त्याच्याकडनं प्रमाणित करतो, काही ओळखपत्र घेतो, त्या दस्ताला जोडतो आणि ते पूर्ण करून ते बँकेकडे सादर करण्यासाठी त्याला देतो. अशा प्रकारे ही प्रक्रिया चालते. समजा एखाद्या, आता खरं पॉवर ऑफ अटर्नी ज्याला आपण म्हणतो कुलमुक्तारपत्र, आता एखादा मुलगा आहे मुंबईत आणि त्याचे आई वडील आहेत इकडे आणि त्यांची समजा किंवा कोण भाऊ असेल, सख्खे भाऊ, त्यांची सामायिक जमीन असल्या इकडे आहे, तर त्या संदर्भातलं त्याला प्रत्येक वेळी सही करायला शक्य होत नाही. तर तो काय करतो अशा वेळी की आपल्या ज्या अधिकार आहे त्या आपल्या भावाला देतो. नुसते तोंडी देऊन हे चालेल का अधिकार? नाही चालणार. त्यासाठी काहीतरी लिखित अधिकार द्यावे लागतात. मग त्यासाठी जी पॉवर ऑफ अटर्नी आपण त्याला म्हणतो, म्हणजे कुलमुक्तारपत्र जे मराठीत म्हणतो आपण त्याला, ते करावं लागतं आणि ते नोटरी केलं तरी चालतं. फक्त विक्री करायचे जे अधिकार असतात ते नोटरीच्या ह्या पॉवर ऑफ अटर्नी देता येत नाही, त्यासाठी ते नोंदणीकृत करावं लागतं. परंतु इतर मिळकत सांभाळण्याचे अधिकार, त्या संदर्भात केसेस असतील त्याचा पाहण्याचा अधिकार, मोजणी करण्याचा अधिकार, देखभाल करण्याचा अधिकार, हे या पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कुलमुक्तारपत्राद्वारा त्या नोटरी करून आपण त्या देणारा आणि घेणारा, म्हणजे कुलमुक्तारपत्र लिहून घेणार आणि देणार, त्या दोघांनाही एकत्र एकाच वेळी समोर आणून ते पूर्ण केलं जातं दस्त. दोघांच्या सह्या घेतल्या जातात, फोटो लावले जातात, त्याच्यावरती त्यांची ओळखीचं असेल तर ओळखीच्याची सही घेतली जाते साक्षीदार म्हणून आणि तो दस्तऐवज पूर्ण केला जातो. अशा प्रकारे ही प्रक्रिया साधारणतः चालते. सर, नोटरी करताना लोक कोणत्या चुका करतात आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात? बऱ्याच वेळेला लोक काय म्हणतात की नोटरी म्हणजे काय, की एक नुसता शिक्का मारला आणि झालं. तसं नाही. नोटरी म्हणजे काय की त्या मजकुराबाबत जे काय सांगतो ते शपथ घेऊन सांगणं. मग त्या बऱ्याच वेळेला काय करतात की मजकूर चुकीचा नमूद करू शकतात किंवा नोटरीच्या ज्या दस्तऐवजी नोटरी करणं खरोखरच गरजेचं नाही आहे ते सुद्धा नोटरी करायला सांगतात. का तर ह्या नोटरी करून आम्हाला पाहिजे. परंतु मुळात असे दस्त आहेत जिथे कंपल्सरी म्हणजे काही करून हे दस्तऐवज नोटरी केलेली असली पाहिजे किंवा शपथपत्रात असले पाहिजे, असे दस्त किमान तुम्ही नोटरी करा. त्यामुळे तुमचा किमान त्याच्यामध्ये खर्च वाचेल. कारण ही प्रोसेस जरी सोपी वाटत जरी असली तरी त्या संदर्भाने काही क्लिष्ट गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी काय करतात लोक की माझे 3 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत, 2 मुंबईला आहेत आणि आता एक आलाय, आता दुसरा येणार नाही आहे, त्याची मी सही मारतो आणि दस्तऐवज पूर्ण करतो. परंतु तसं नोटरीला करणं
अलाउडच नाही, ग्राह्य पण धरलं जात नाही. अशा प्रकारच्या चुका लोक इन्सिस्ट करतात की नाही तो नंतर येणार, नंतर येऊन सही करणार. ते नाही, ज्यावेळी दस्त नोंदवला जाईल नोटरीकडे किंवा पूर्ण केलं जाईल त्यावेळी तो समोर माणूस असणं कायद्याने बंधनकारक आहे. तो समोर असला पाहिजे, त्याची ओळख नोटरीने पटवून घेतली पाहिजे आणि तो दस्त नंतरच त्यानुसार त्याने पूर्ण केला पाहिजे. त्यामुळे हा माणूस नाही आहे, तो माणूस आला नंतर करतो, नंतर त्याची सही मारतो, अशा प्रकारच्या गोष्टी ह्या लोकांनी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका कुठल्याही करू नयेत. आवश्यकता असेल तरच तो दस्त नोटरी करून घ्यावा. बऱ्याच वेळेला काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या सेतूमधनं पण कंप्लीट होतात, तिथे पण आपण करू शकतो. काही गोष्टी गव्हर्नमेंट शासनाच्या ज्या विविध विभागात लागतात तिथे नोटरी दस्ताची काही आवश्यकता नसते, परंतु मुद्दामून त्यासाठी नोटरी करणं किंवा वेगळ्या काही गोष्टी करणं ह्याची काही आवश्यकता मुळात नसते. त्यामुळे जिथे गरज असेल, जिथे अगदी गरज असेल तिथेच एखादा दस्त नोटरी करून घ्यावा, तो पूर्ण करून घ्यावा आणि तो ज्या कारणासाठी केलेला असेल तो त्याच कारणासाठी वापरला जावा. आता एखाद्या वेळी नोटरीचा काय फायदा करतात की कुलमुक्तारपत्र घेतलं जातं, त्यामध्ये अधिकार वेगळे लिहिलेले असतात आणि एखादा तो घेणारा जो असतो तर त्याच्या वेगळ्या कारणासाठी वापर करू शकतो. परंतु असं ह्याचा वापर असा हा कायदेशीर नाही, तो बेकायदेशीर आहे. ज्या कारणासाठी नोटरीचा तुम्ही दस्तऐवज घेतला असेल तो त्याच कारणासाठी वापरला पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापरला जाता नये. असं एक साधारण ह्या कन्सेप्ट अशा आहेत की ह्या गोष्टी लोकांनी टाळल्या पाहिजेत किंवा ह्या गोष्टी चुका करू नयेत. साधारणतः ज्याच्या नावाने हे दस्त करायचं असेल त्यानेच जो बॉन्ड पेपर असेल जो विकत घ्यावा लागतो स्टॅम्प व्हेंडरकडनं, तो विकत घ्यावा. ओळखपत्र असेल ते मोस्टली स्वतःचं जे ऑथेंटिकेट केलेलं असेल आधार कार्ड ते त्याला जोडलं पाहिजे. हे साध्या सोप्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी पूर्ण केल्या तर कुठल्याही प्रकारच्या नोंदणी करताना किंवा दस्त नोंदताना किंवा तो नोटराईज करताना कुठल्याही प्रकारच्या चुका होत नाहीत. अच्छा सर, तुम्ही दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही क्षेत्रात काम करता. या दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये काम करताना कोणती आव्हाने येतात? दोन्हीमध्ये आव्हानं वेगवेगळी आहेत. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की दिवाणी खटले जे आहेत, दिवाणी खटले फार गंभीर असतात आणि खूप वाचन करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो. बहुतांशी ते बरोबरच आहे. दोघांमध्ये फरक असा आहे की फौजदारीमध्ये तुम्हाला जे स्टडी मटेरियल मिळतं, म्हणजे जे कागदपत्र मिळतात ते तुम्हाला तयारच मिळतात. कारण काय असतं, पोलीस केस रजिस्टर्ड होते, पोलीस दोषारोपपत्र दाखल करतात आणि तुमच्याकडे एक रेडीमेड दोषारोपपत्र येतं. तुम्हाला त्याच्यातले साक्षीदार अभ्यासायचे असतात, वाचन करायचं असतं आणि त्यानुसार तुमची केस जी काय असेल, जो आरोपीचा बचाव असेल किंवा सरकारी पक्ष असेल तर त्याच्याकडनं केस फक्त मांडायची असते. दिवाणीमध्ये तसं नसतं. दिवाणीमध्ये तुमच्याकडे एखादा पक्षकार आला तर त्याची एक सुरुवात कुठून होते की त्याचे कागदपत्र काय आहेत ते त्याच्याकडनं पूर्ण माहिती काढून घ्यावी लागते. त्याच्याशी बोलावं लागतं नीटपणे, त्याच्या ज्या काय गोष्टी आहेत, त्याला काय पाहिजे आहे, काय करायचं हे समजून घ्यावं लागतं. सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगाव्या लागतात, कागदपत्र गोळा करावे लागतात आणि तुम्हाला ड्राफ्ट जो म्हणतो आपण किंवा जो दावा असेल किंवा जो अर्ज असेल तो तयार करावा लागतो. म्हणजे जे रेडीमेड मटेरियल तुम्हाला फौजदारीमध्ये चार्जशीटमध्ये मिळतं ते इकडे मिळत नाही, ते तुम्हाला तयार करावं लागतं. तयार अशा अनुषंगाने करावं लागतं की तुम्ही दावा दाखल केला की आणि समजा 4 प्रतिवादी आहेत, समोरच्या बाजूला 4 जण आहेत, ते पण कुठल्या तरी वकिलांकडे जाणार, ते पण वकील कोणतरी घेऊन येणार, ते पण त्यांची बाजू मांडणार. मग त्यांचा स्कोप कसा कमी राहील, त्यांना तिकडे समोरनं आल्यानंतर आपल्या चुका कमीत कमी कशा निघतील, आपल्या पक्षकाराच्या काय चुका झाल्यात त्या कमीत कमी लपवून त्याच्यामध्ये कसं ड्राफ्ट करायचं, कसं तयार करायचं, हे दिवाणीमध्ये स्किल थोडं जास्त असतं. त्यासाठी दिवाणीमध्ये बहुतांशी अभ्यासच चांगला लागतो. म्हणजे तुमचं वाचन, जेवढं वाचन म्हणजे सर्वोच्च न्यायालयातले जे निवाडे असतील, उच्च न्यायालयाचे निवाडे असतील, जुने दावे, जुन्या काही त्यांचे दस्तऐवज असतील, दस्तऐवजांचा जो अभ्यास आहे तो दिवाणीमध्ये अतिशय चांगला करावा लागतो. त्याचं वाचन अतिशय चांगल्या प्रकारे करावं लागतं आणि त्यासाठीच एक साधारण काही कालावधी नक्कीच जावा लागतो. एखादा माणूस जरी किती हुशार असला, एखादा वकील जरी किती हुशार असला तरी जे वाचन म्हणजे समजा 2 वर्ष झाल्या वकिलाला आणि त्याने केस चालवली आणि तो जिंकला प्रत्येक वेळी, असं काही होत नाही. एक साधारण कालावधी जातो, एक अनुभव असतो. कोर्टात दिवाणी केस मांडताना एक अनुभव चांगला घ्यावा लागतो. त्यामुळे मोस्टली आमच्या फील्डमध्ये असं म्हटलं जातं की जास्तीत जास्त वर्ष प्रॅक्टिस करणं आणि दिवाणी क्षेत्रात ते जास्तीत जास्त हा दिवाणी क्षेत्रातला वकील चांगला वकील असा मानला जातो. फौजदारीबाबत पण तसंच आहे. जास्तीत जास्त फौजदारी खटले चालवले, जास्तीत जास्त साक्षीदार तपासले, त्यांचा उलट तपास घेतला, जास्तीत जास्त युक्तिवाद केले, कोर्टासमोर युक्तिवाद मांडले, बचाव मांडले, त्यानुसार काही केस लॉज म्हणजे आपण सुप्रीम कोर्टाचे निवाडे म्हणतो ते मांडले, त्यांचा अभ्यास केला. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे दिवाणीसाठी वेगळी आणि फौजदारीसाठी वेगळी. ह्या सगळ्या गोष्टीतनं त्या आणखीन गोष्टी शिकत जातो. म्हणजे हा
हा जो फील्ड जो असा आहे, हे क्षेत्र असं आहे की जिथे अनुभव आणि काम तुम्हाला शिकवत जातं. म्हणजे कायदा असतोच, कायदा तुम्ही वाचलाच पाहिजे, निवाडे वाचले पाहिजेत, परंतु जेवढा तुम्ही कोर्टासमोर उभं राहून काम करता, काम चालवता, लोकांची बाजू मांडता, ड्राफ्ट करता, त्याच्यातून तुम्ही आणखीन शिकत जाता. दिवाणीमध्ये, फौजदारीमध्ये फक्त फरक एवढा आहे की फौजदारीमध्ये थोडंसं पटकन शिकायला होतं. त्या मनाने दिवाणीपेक्षा त्या मनाने अभ्यास तिथेही करावा लागतो, भरपूर करावा लागतो, पण त्या मनाने दिवाणीमध्ये अभ्यास थोडा, वाचन थोडं जास्त करावं लागतं आणि जास्त लक्ष द्यावं लागतं. कारण आपली एखादी चूक, वकिलाची एखादी चूक तुमच्या पक्षकाराचं नुकसान करू शकतं. त्यामुळे तुम्हाला चुकीला कुठेही, दोन्ही ठिकाणी, फौजदारीला किंवा दिवाणीमध्ये, तुम्हाला तुमच्या चुकीला कधीही वाव नसतो. कारण जे कागदपत्र तुमचे पक्षकार तुम्हाला आणून देईल त्याच्यावरच तुम्ही तुमची केस काय असेल ती तयार करता आणि दाखल करता. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यातनंच तयार शोधून काढून तुमचा उपाय त्याला सांगायचा असतो. श्रोते हो, वकील यतीश खानोलकर यांच्याकडून कायद्याविषयी माहिती, नोटरी आणि हक्क याविषयी आपण जाणून घेत आहोत. मात्र विषयाची व्याप्ती लक्षात घेता या संवादाचा उर्वरित भाग ऐकू शकाल उद्या संध्याकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तोपर्यंत मंडळी, मी तुमचा आता निरोप घेते. नमस्कार.